नमस्कार. मी धनंजय लिमये. अभद्र वाणी ही एक विशिष्ट शारीरिक किंवा मानसिक अवस्था दर्शवते. किंबहुना अभद्र वाणी हे एका विशिष्ट घटनेचे पडसाद असतात. माणसामध्ये संबंध ताणले जाण्याचे अनेक प्रसंग येतात. मग ते प्रसंग नात्यात असो किंवा बाहेरच्या व्यक्तीशी असो. ताणतणाव निर्माण होतो, काही घटना घडते आणि त्यामुळे ताण निर्माण होतो. असे अनेक संबंध आहेत. काही संबंध हे नैसर्गिक संबंध आहेत की ज्यामध्ये असे ताण हे निर्माण राहतातच. ते म्हणजे नोकर आणि मालक आणि दुसरं म्हणजे सासू आणि सून. अनेक वेळा सहन करणारी व्यक्ती ही परिस्थितीमुळे दुर्बल अवस्थेत किंवा ती मजबूर असते. त्यामुळे प्रत्येक होणारा अन्याय, गळचेपी आणि अपमान हा तिला सहन करावा लागतो. काही वेळेला तिला गप्प बसावे लागते. पण शेवटी भावनेचा खेळ आहे. भावनेचा उद्रेक होईल अशी ज्या वेळेला घटना घडते त्यावेळेला मात्र हे सहन करणाऱ्या व्यक्तीच्या सहनशीलतेच्या पुढे जाते. सर्व मर्यादा ओलांडली जाते. त्यावेळेला अशी सहन करणारी व्यक्ती ही टोकाची भूमिका घेऊ शकते. मग ती स्वतःचे काही बरे वाईट करून घेईल किंवा ती त्या स्थानातून कायमची निघून तरी जाईल किंवा मग भावनेचा उद्रेक ज्या क्षणाला होईल त्या क्षणी पीडा निर्माण करणाऱ्या व्यक्तीसमोर उभी राहून अभद्रवाणीचा उच्चार करेल. परिस्थिती, घटना सहन करणाऱ्या व्यक्तीला ह्या मर्यादेला जाण्यासाठी भाग पाडते. भावनेचा उद्रेक होतो आणि त्यामुळे अभद्रवाणीची निर्मिती होते. अभद्रवाणीच्या वेळी अशा सहन करणाऱ्या व्यक्तीची शारीरिक अवस्था कशी बरं असेल तर त्याचे शरीर हे लटपटत असते. अंग हे लाल झालेले असते. डोळे लाल झालेले असतात. शब्द हे कापरे आणि अडखळत येतात. शरीराची हालचाल ही बदलते. भाषा बदलते. हे सर्व अभद्रवाणीचे शरीरावर त्यावेळी होणारे परिणाम असतात. अभद्रवाणीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे शाप आणि दुसरा म्हणजे तळतळाट. जेव्हा सहन करणारी व्यक्ती ही अभद्रवाणीचा उच्चार करताना हातामध्ये जल घेते आणि पीडा देणाऱ्या व्यक्तीसमोर उभी राहून अभद्रवाणीचा उच्चार झाल्यावर हातातील जल त्याच्या अंगावर फेकते, त्याला शाप असे म्हटले जाते. शाप देण्यासाठी सहन करणारी व्यक्ती आणि पीडा देणारी व्यक्ती या समोरासमोर असाव्या लागतात. पण ज्याला आपण तळतळाट म्हणतो, तळतळाटामध्ये पीडा देणारी व्यक्ती समोर जरी नसली तरी तिच्यापर्यंत अपशब्द हे पोचतातच. बरेच जण हे मनातल्या मनात अपशब्द उच्चारतात. मनातल्या मनात राग जो आहे तो व्यक्त करतात. न कळत का असेना ही सर्व शब्द हे पीडा निर्माण करणाऱ्या व्यक्तीला हे लागतातच. कधी ना कधीतरी त्याला त्याचे परिणाम हे भोगावे लागतातच. हा शाप आणि तळतळाट यामधला फरक आहे. प्रत्येक उच्चारला गेलेला शब्द किंवा अभद्रवाणी ही त्रासदायक ठरेलच असं नाही. मग ही त्रासदायक कधी ठरेल तर अशी एक घटना विचारात घ्या की प्रॉपर्टीचा वाद आहे. एखाद्या भावंड संततीसाठी प्रयत्न करतोय. संतती झाली तर हिश्श्याचे वाटे करावे लागतील. मग काही विद्वान संतती होऊ नये त्या स्त्रीला म्हणून अनेक तऱ्हेचे प्रयत्न करतात. जितक्या वेळेला गर्भधारणा होते तितक्या वेळेला तो गर्भ पाडला जातो आणि एक वेळ अशी येते की तिला गर्भधारणाच होऊ शकत नाही. अशा घटनेची तीव्रता जेव्हा असते आणि हे त्या स्त्रीला जेव्हा समजते त्यावेळेला ती हे सर्व करणाऱ्या व्यक्तीला अभद्रवाणी ऐकवते.
त्यावेळेला तिची अभद्र वाणीची तीव्रता ही प्रचंड असते. हा तळतळाट प्रचंड असतो. ही शापवाणी ह्याची तीव्रता ही अधिक असते. त्यामुळे घटनेची तीव्रता यावर आपण ठरवू शकतो की हा शाप किंवा हा तळतळाट आपल्याला बाधणार आहे का नाही. मग हा शाप आपल्याला या जन्मात त्रासदायक ठरेल किंवा आपल्याला पुढे अनेक जन्म तो सहन करण्यासाठी घ्यावा लागेल. हे सर्व गणित नियतीच्या हातामध्ये असते. आपल्याला शाप किंवा तळतळाट हा कोणीतरी दिला आहे हे कसे ओळखायचे, तर आपल्या पत्रिकेत द्वितीय स्थानी राहू जर असेल तर तो शाप किंवा तळतळाट दर्शवतो. या वाणीचे खरोखरच आपल्यावर इतके परिणाम होतील का, आपल्याला अडचणी निर्माण करण्या इतपत ही शापवाणी किंवा तळतळाट कारणीभूत ठरू शकतील का, आपण ह्याचा थोडा विचार करू. त्यासाठी प्रथम वाणी आणि शब्द म्हणजे काय हे आपण पाहूया. कोणत्याही शब्दाचा उच्चार करण्यासाठी आपल्याला ओठांची हालचाल, वरचं आणि खालचे दात, जीभ, टाळू आणि कंठ यांच्या हालचालीने शब्द निर्मिती होते. हे शब्द आपल्याला मुखातून ऐकायला मिळतात. उदाहरणार्थ पचा उच्चार करायचा असेल तर ओठाला ओठ हा टेकवला गेलाच पाहिजे. चा उच्चार करायचा असेल तर वरच्या आणि खालच्या दातांमध्ये खालचा ओठ हा आल्याखेरीज तुम्हाला चा उच्चार करताच येणार नाही. त्याचबरोबर प्रत्येक शब्दाच्या उच्चारात विशिष्ट वेळी श्वास रोखून ठेवणे, काही उच्चार करताना श्वास जोरात घेणे, काही उच्चार हे अनुनासिक आहेत, अशा सर्व तऱ्हेच्या क्रिया शब्द उच्चार करताना होत असतात. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीशी व्यवस्थित संभाषण करतो ती वाणी ही सुसंस्कृत असते. अशा सुसंस्कृत वाणीलाच सरस्वती म्हटले गेले आहे. शब्दाचा उच्चार तर आपण मुखातून ऐकतो, पण त्या शब्दाचे मूळ उगमस्थान हे शरीरामध्ये दुसऱ्याच ठिकाणी असते आणि इथे खरी गोम लपलेली आहे. प्रत्येक शब्दाचे मूळ उगमस्थान हे शरीरामध्ये विखुरलेले आहे. त्या शरीराच्या अवयवातून किंवा शरीराच्या त्या भागातून त्या शब्दांची मूळ निर्मिती होत असते. उदाहरणार्थ प आणि फ हे शब्द जरी मुखातून येत असले तरी ह्या शब्दांचे मूळ उगमस्थान म्हणजे आपली नाभी किंवा आपली बेंबी. नुसताच शब्द हा त्या मूळ स्थानातून निघत नाही, तर त्या शब्दाबरोबर भावना देखील त्या स्थानातून निघते. हे अजून एक मोठं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. आपलं नाभी जे आहे किंवा बेंबीच्या ठिकाणी कोणत्या शब्दांची निर्मिती होते ते प्रथम सांगतो. डम, ढम, नम, तम, थम, दम, घम, नम, चम आणि फम. त्याचप्रमाणे आपल्या हृदयातून देखील काही शब्दांची निर्मिती होते. ती म्हणजे कम, खम, गम, घम, चम, जम, टम आणि ठम. प्रत्येक शब्दाचे मूळ उगमस्थान याच्याविषयी मी तुम्हाला आत्ता माहिती सांगितली. त्या मूळ उगमस्थानातून नुसताच शब्द येत नाही, तर त्या शब्दाबरोबर भावना देखील येते. ती भावना कोणती हे आपण बघू. पम या शब्दाबरोबर घृणा आणि तिरस्कार ही भावना व्यक्त होते. नम या शब्दाच्या उच्चाराबरोबर त्याच्या मूळ स्थानामधून मोह आणि लोभ ही भावना देखील जागृत होते. जम हा हृदयामधून जो उच्चार केला जातो त्या शब्दाबरोबर अहंकार आणि स्वगर्व ही भावना देखील जन्माला येते. हे सर्व आपल्या ऋषीमुनींनी योगसिद्धीच्या आधारे हे सर्व स्पष्ट केले आहे. म्हणून असे म्हणतात की कधीही अपशब्द उच्चारू नये, कारण एखादा शब्द जेव्हा नैसर्गिकरित्या आपल्या मुखातून बाहेर पडतो त्यावेळी गोष्ट वेगळी असते. त्यावेळी हवेचा दाब, श्वास हे सर्व व्यवस्थित चालते.
पण ज्या वेळेला माणसाची शारीरिक आणि मानसिक अवस्था बिघडते त्यावेळेलाच माणसाच्या तोंडून अपशब्द निघतात. आणि असे निघालेले अपशब्द हे त्या शब्दाच्या मूळ स्थानावर आघात निर्माण करतात, ताण निर्माण करतात आणि त्या ताणामुळे त्या शारीरिक अवयवाचे आपल्याला त्रास सुरू होतात, आपल्याला पीडा निर्माण होतात. किती मोठं शास्त्र आहे याचा विचार करा. आपल्या हातून एखाद्या शब्दाचा उच्चार जरी चुकीचा झाला तरीही आपल्याला तो शब्द ज्या मूळ स्थानातून शरीरातून बाहेर पडत आहे त्या शरीरातील अवयवाचे विकार सुरू होतात. अशी ही वाणी आणि भाषेची भावनेची सांगड आहे. शब्द ही भावनाच व्यक्त करतात, भाषा ही भावना व्यक्त करण्यासाठी असते. संस्कृत भाषेमध्ये तर ह्यापेक्षा वेगळी अवस्था आहे. कारण संस्कृतमध्ये स्वर, शब्दाचा जर स्वर बदलला तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो, म्हणजेच भावना बदलते. संस्कृत हे तर खूप कठीण आहे, पण संस्कृत ही देवभाषा आहे. अनेक स्तोत्र किंवा अनेक पारायण ग्रंथ हे संस्कृतमध्ये असतात. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला दैवी उपाय करावे लागतात अशा वेळी संस्कृतमधून स्तोत्र म्हणणे हे त्याला भाग पडते. काहींना संस्कृत येत नाही, मग ते ऑडिओ किंवा व्हिडिओ कॅसेटवरती ऐकतात. पण एक लक्षात ठेवावे की शब्दाचा उच्चार तुम्ही करताना चुकलात किंवा समोरचा करताना चुकला, त्या चुकीच्या शब्दाचे आघात त्या स्थानावरती हे आदळतात, हे होतात आणि ते शारीरिक व्यंग किंवा त्रास, पीडा निर्माण करतात. माझ्या तोंडून चुकीच्या पद्धतीने पचा उच्चार झाला तर तो ऐकणाऱ्याच्या मूळ स्थानावरती आघात करतोच, पण त्या स्थानावरचे दोष देखील निर्माण करतो. म्हणून असे म्हटले आहे की कुणाबद्दलही अपशब्द किंवा तळतळाट किंवा शाप हा उच्चारू नये, कारण ह्याचे त्रास हे सर्वांना भोगावे लागतात. म्हणून ज्याच्या हातून आपल्याला त्रास झाला आहे त्याला क्षमा करा. ह्याच्या मागचं कारण हेच आहे की हा हिशोब याच जन्मात संपवा, पुढच्या जन्मामध्ये नेऊ नका. आता तुम्हाला समजेल की शाप आणि तळतळाटाची व्याख्या आणि त्याचे होणारे परिणाम हे किती मोठे आहेत. अजून एक छोटासा विचार, शेवटचा मुद्दा, की शाप देणारा, आता मी शाप हे उदाहरण धरतो, शाप देणारा आणि तो शाप ऐकणारा यांच्यामध्ये काय परिणाम होत असतील, यांच्यावर काय परिणाम होत असतील त्याचा आपण एक विचार करू. समजा एखाद्या स्त्रीने तिला गर्भधारणा होऊन दिली नाही या कारणास्तव शाप दिला आणि त्या स्त्रीचा मृत्यू झाला. अशा वेळी त्या स्त्रीला गती मिळत नाही आणि ती पिशाच्य अवस्थेत जाते. पिशाच्य अवस्था म्हणजे माणसाचा मृत्यू झाला आहे पण आधीच्या जन्मातले काही हिशोब, काही हाडवैर, काही सूड भावना या अजून शिल्लक आहेत. त्यावेळेला आपण असं म्हणतो की एखादी व्यक्ती पिशाच्य योनीत गेली आहे. ज्या वेळेला गर्भधारणा होऊनच दिली जात नाही अशा वेळेला अशी स्त्री ही मृत्यूनंतर पिशाच्य अवस्थेत जाते आणि हे सर्व कारस्थान करणाऱ्या व्यक्तीचा पाठपुरावा करते, त्याला ती सोडत नाही. ती त्याला तेथपर्यंत त्रास देते जिथपर्यंत तिने तिच्या हयातीत त्रास काढलेला असतो. याचीच दुसरी बाजू आपण विचारात घेऊ. ज्या व्यक्तीने हे कर्म केलेलं असतं त्याला त्या जन्मात त्रास होतोच, पण कदाचित पुढच्या जन्मात देखील त्याला याचा त्रास होतो. तो त्रास कशा स्वरूपाने दिसतो तर त्याची कामे होत नाहीत, नोकरी मिळत नाही, लग्न होत नाही, लग्न झाले तर संतती होत नाही, शिक्षणामध्ये अडथळे येतात, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला अडथळे दिसून येतात. आपण असे म्हणतो की प्रत्येक भोगांना मर्यादा असते, त्याप्रमाणे सर्व गोष्टींना हे मर्यादा असतेच. अशी पीडा उत्पन्न करणारी व्यक्ती हा त्रास कधीपर्यंत सहन करेल किंवा किती जन्म सहन करेल, तर ज्यावेळी त्या स्त्रीने दिलेला जो शाप आहे तिचे समाधान होईल
तोपर्यंत पीडा देणाऱ्या व्यक्तीला हा त्रास सहन करावा लागतो. मग त्यासाठी अनेक जन्म जातात. त्याचा हिशोब हा वेळेकडेच असतो. मग या पीडा देणाऱ्या व्यक्तीला कुठल्या तरी जन्मामध्ये एक व्यक्ती भेटते आणि ती तिला सांगते की अरे तुझ्याबरोबर अशी एक पिशाच्य स्त्री आहे की जी तुला त्रास देत आहे. या जन्मात तू हिच्या संततीचा गर्भपात केलास, तिला संतती होऊन दिली नाही, त्यामुळे तिचे म्हातारपणी खूप हाल झाले. अशा अवस्थेत तिने जीव दिला आणि ती पिशाच्य अवस्थेमध्ये गेली आहे. ज्या वेळेला पिशाच्य अवस्थेत गेलेल्या स्त्रीचे समाधान होते की मला जेवढा त्रास झाला तेवढाच या पीडा देणाऱ्या व्यक्तीने भोगला आहे, त्यावेळेला मग तिला वेगळी विवंचना सुरू होते. आता या पिशाच्य अवस्थेतून बाहेर कसे पडायचे? मग ती पीडा दिलेल्या व्यक्तीला त्याच्या मागे लागते. कुणीतरी अशी एक व्यक्ती त्या पीडा देणाऱ्या व्यक्तीला भेटते आणि ती त्याला सांगते की अमुक अमुक स्त्रीच्या नावाने तू श्राद्ध कर म्हणजे तिला गती मिळेल. मग ही पीडा देणारी व्यक्ती श्राद्धविधी करतो आणि पिशाच्य रूपामध्ये असलेल्या त्या स्त्रीला गती मिळते. घटना कोणत्या जन्मात घडली तिचे पडसाद कोणत्याही जन्मामध्ये घडू शकतात. पीडा देणाऱ्या व्यक्तीला जन्म घ्यावाच लागतो, पण जी सहन करणारी व्यक्ती आहे, जिने शाप दिलेला आहे, तिला मात्र दुसरा जन्म मिळत नाही. जोवर तिचे समाधान होत नाही तोवर ती तशीच तडफडत राहते. किती खोलवर आणि दुरोगामी परिणाम होतात याचा अवश्य विचार करा. म्हणून यापुढे कधीही शब्द तोंडातून उच्चारताना या सर्व शास्त्रीय गोष्टींचा विचार करा. मितभाषी राहा, प्रेमाने बोला, हसत खेळत बोला. माझे हे व्याख्यान आपल्याला कसे वाटले? आपल्या लाईक्स डिसलाईक्स अवश्य कळवा. लाईक्स असतील तर शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार.